ना दर्पण मात्रे बॅक टू दी पवेलियन चा नवीन फलंदाज पाठवून द्या त्वरित एसएम फिटनेस अगदी जर पाहिलं तर दोन्ही संघ जर पाहिलं तर 2-2 मॅचेस हरलेत जिंकण्याची मात्रे कॅश प्राइज लावत असताना दीपेश मोरे यांना जर पाहिलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल सन्माननीय एक सुंदर व्यक्तिमत्व एक दमदार वाकीपाटातील उद्योजक जिग्नेश जी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल त्याचबरोबर चेतनजी पाटील असतील त्या ठिकाणी उपस्थित आहेत निलेशजी चव्हाण देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे वेलकम आपलं देखील स्वागत या वेळेला जर पाहिलं तर ही आहे दीपेश मोरेची खासियत चांगला बोलवता पडल्यानंतर थोडासा आतमध्ये राहिला यापूर्वी 2 मॅचेस झाला त्यामध्ये दीपेशला का वापरलं गेलं नाही हा आता मात्र प्रश्नचिन्ह असेल कारण की पहिल्या बॉलवरती एक सर्वात मोठी विकेट त्यांनी मिळवून दिली त्यानंतरचा हा डॉट बॉल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना मिस्टर संतोष अराउंड विकेटने ऑफस्टिकच्या बाहेर शपल झाले ऑन साइडला बॉल सजवला डीप विकेटला बॉल निघून चाललाय क्षेत्ररक्षक आहे थोडंसं फंबल जरूर झालंय परंतु पाहता पाहता फेकी अप्रतिम पाहायला मिळते एकच धाव मैदानाच्या आतमध्ये येताना दिसते एकेरी धावेने जर पाहिलं तर टीम एसएम फिटनेस या संघाची धावसंख्या धावफटकावरती 1 गडी बाद 1 धावसंख्येवर जाऊन पोहोचेल 3च षटकांचा सामना आपण पाहतायत या स्पर्धेमध्ये आता मात्र जर पाहिलं तर संघ पुढे पुढे क्वालिफाय होताना दिसत आहेत अराउंड विकेटने फुलटॉस होता यावेळेला जर पाहिलं तर एरिया रूट करून बॉलला पाठवलं डीप बाकपास फरलेगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी किशोर पाहता पाहता 1 धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलंय एकेरी धावेने संघाची धावसंख्या धावफटकावरती 2 चेंडूमध्ये 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत प्रत्येकांचा जल्लोष या जेपीएल जुचंद्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून लकी स्ट्रायकर्सचा स्टँड आपण पाहू शकाल ज्या ठिकाणी अप्रतिम संगीत वाजवले जात आहेत आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर फटका अप्रतिम पाहायला मिळतोय बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि यस डेफिनेटली त्या ठिकाणी जर पाहिलं तर अंकित आतापर्यंत या जेपीएल मध्ये सर्वाधिक झेल पकडलेला खेळाडू पाहायला मिळतो विकेट गेले फलंदाज बॅक टू दी पवेलियन संतोष जबरदस्त कामगिरी दीपेशच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या 1 विकेट त्याने प्राप्त केले आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज त्याला दिले जाईल जिग्नेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून चेतनजी पाटील असतील निलेशजी चव्हाण असतील यांच्या माध्यमातून टोटली 500 रुपये या गोलंदाजाला दिलं जाईल त्यांचं देखील कौतुक असेल ज्याप्रमाणे ते प्रत्येक खेळाडूवरती कॅश प्राइज लावल्यात आणि निश्चित स्वरूपात परंतु छत्रपती वॉरियर्स थोडासा डगमगला गेल्या 2 मॅचेस मध्ये पुढच्या या मॅच मध्ये पुनरागमन करतोय 5 चेंडू फेकून झाले संघाच्या धावसंख्या धावफटकावरती 2च्या घरामध्ये दीपेश मोरे पुढे एकदा तयार होतील पहिला बॉल फेस करत असताना आपण पाहतायत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना अपील जरूर आउट झाली परंतु यावेळेला जर पंच इशारा करतायत व्हाईट बॉल 1 धाव अतिरिक्तच्या माध्यमातून येताना दिसते आणि तिहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 3च्या घरामध्ये आणि इथून जर पाहिलं तर शेवटचा बॉल अंतिम या ठिकाणी शिल्लक असेल चांगली गोलंदाजी या ठिकाणी दीपेशच्या माध्यमातून हिमेश नवीन फलंदाज आलेत इनसाइड आउटच्या माध्यमातून सुंदर फटका पाहायला मिळतोय मनीष म्हात्रे त्या ठिकाणी आहेत पाहता पाहता एक सिंगल या बॉलवरती येईल अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला पहिल्या षटकाच्या अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम एसएम फिटनेस या संघाची धावसंख्या 1 गडी बाद 4च्या क्रमांकावर जाऊन पोहोचले ऐकूया डीजे येऊया मॅचच्या दिशेने तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा जेपीएल जुचंद्र प्रीमियर लीग 2024 चल नवीन गोलंदाज आना गोंधळे करता प्लीज आम्ही विनंती करतोय आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केलेत पहिल्या षटकात फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि षटक क्रमांक 2 मध्ये आले देवाची गोलंदाजी कशी राहील हे पाहणं महत्वाचं राहील स्ट्रायकिंगला आपण हिमेश याला आपण पाहतायत 2 गडी बाद धावसंख्या फक्त आणि फक्त 4 झाले एसएम फिटनेस या संघाला पाहतायत ओव्हर दी विकेटने यावेळेला फटका फसलाय देवा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला जेल ड्रॉप झाले आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये
एक सिंगल येताना दिसते. एक सिंगलच्या माध्यमातून संघाचे धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचेल 5च्या घरामध्ये. षटक क्रमांक दुसरा पाहतो. 3 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. भरपूर मान्यवरांनी या संपूर्ण स्पर्धेकरिता तर शुभेच्छा दिल्यात. शॉर्ट बॉल होता. यावेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय ते म्हणजे थेट शिवते स्पोर्ट स्टँडला सलामी देणारा दमदार शुभमच्या बॅटमधून चौकार. सुंदर उद्योजक आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच निलीजी चव्हाण आणि यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर 5,000 रुपये देण्यात येतील निश्चित स्वरूपात आपण पाहताय. ते म्हणजे शुभम म्हात्रे यांना जर 3 चेंडूत 3 षटकार ठोकले तर संघाची धावसंख्या धावफटकावरती पाहायला मिळते या चौकाच्या माध्यमातून. 9 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. 9 रन्स ऑन दी बोर्ड. पुढे एकदा गोलंदाज तयार. 3 बॉल 3 षटकार जर ठोकले तर 5,000 रुपये दिले जातील. पहिला आलाय तो म्हणजेच शुभम म्हात्रेच्या बॅट मधून षटकार. जबरदस्त फटका सजवलाय शुभमने. इथून जर 2 षटकार येत आहेत तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल निलीजी चव्हाण यांच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 15च्या घरामध्ये. 15 रन्स ऑन दी बोर्ड. 4 बॉल फेकून झालेत. आणखी षटक क्रमांक 2 मधून इथून 2 बॉल शिल्लक असतील. यावेळेला चांगला फटका. बॉल चालला डीप बाकस भरलेला क्षेत्ररक्षक आलेत त्या ठिकाणी जर पाहिलं तर किशोर पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये एकच धाव कंप्लीट केली जाईल. आता पहिली मॅच A1 आणि B2 या 2 टीमच्या माध्यमातून खेळवण्यात येईल. जय श्रीराम विपक्ष टीम जर पाहिली तर रॉयल डेव्हिल्स दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतो. एका बाजूला दीपेश दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आर्यन हे 2 कॅप्टन त्वरित या ठिकाणी टॉस करिता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देवा त्या ठिकाणी जर पाहिलं तर थोडेसे उशिराने पोहोचतायत. पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ गंभीर झालाय. 2 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करत असताना SM फिटनेस या संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 15च्या घरामध्ये शेवटचं अंतिम षटक इथून देखील नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर स्कोर कार्ड धावफटकावरती जर पाहिलं तर 16 धावा धावफटकावरती लगावल्या गेलेत. 16 रन्स ऑन दी बोर्ड. या ठिकाणी जर पाहिलं तर A1 आणि B2 या 2 टीमच्या माध्यमातून पहिली लढत आता मात्र सुरुवात होईल. मनीष म्हात्रे यांना जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी पुढे आणले जाते आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर जय श्रीराम विपक्ष रॉयल डेव्हिल्स A1 आणि B2 मधील हा पहिला मॅच. B1 C2 मधील हा दुसरा मॅच खेळवला जाईल. पत्तू पॅकर्स विपक्ष जर पाहिलं तर विहाना सुपर किंग्स आणि तिथून जर पाहिलं तर C1 आणि A2 यांच्यामधून जर पाहिलं तर शिवते स्पोर्ट आणि त्या विपक्षात मार्गारेट्स या 2 टीमच्या माध्यमातून खेळवण्यात येईल. 3 बॉल 3 विकेट घेतले तर 10,000 रुपये जिग्नेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून देण्यात येते. ऋतिकसाठी सर्वात मोठी रक्कम या ठिकाणी लावली गेली आहे आणि 3 बॉल 3 षटकार मारले तर 5,000 रुपये देण्यात येतील. म्हणजेच गोलंदाजासाठी देखील आणि फलंदाजासाठी देखील या ठिकाणी कॅश प्राइज लावलं जाते. ऋतिक तयार झालेत. ओव्हर दी विकेट समोर टाकलाय. ओव्हर पिच बॉल होता. बॉलला थेट पाठवलंय डीप विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. SM ब्रँडचा ब्रँडेड सिक्सर. JPL 6 धावा. पहा या ठिकाणी जर पाहिजे स्कोर कार्डवरती अप्रतिम आकडा आलाय. 22 धावा 2 गडी बाद 2.2 चेंडू फेकून झालेत. ऋतिक ओहो यावेळेला जर पाहिलं तर बॉल मागे निघून चाललाय परंतु स्टॉप केले ते म्हणजेच शुभम यांनी. इथून जर पाहिलं तर 3 बॉल शिल्लक असतील. 3 विकेट ऋतिकने घेतले तर त्याला 10,000 रुपये देण्यात येतील. ते म्हणजेच जिग्नेश म्हात्रे यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकार जर ठोकले या ठिकाणी जर पाहिलं तर शुभम यांच्यासाठी 5,000 रुपये निलीजी चव्हाण यांच्या माध्यमातून दिलं जाईल. म्हणजेच काय तर दोघांसाठी पारितोषिक आहेत. आता मात्र पारितोषिक या ठिकाणी पटकवतील का? ओहो यावेळेला जर पाहिलं तर काय असेल मैदानाच्या आतमध्ये येस तर चांगला बॉल होता. प्रतिम लाईन होती
अगदी जर पाहिलं तर थोडासा मध्यंतरी हा चेंडू आपटला गेला, तिथून जर पाहिलं तर चांगला स्ट्राईक झाला आणि सर्व विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता केली जाते. धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचतील 22च्या घरामध्ये स्थिरावली जाते. यावेळेला सुंदर फटका पाहायला मिळतो. हुकच्या माध्यमातून सरळ चेंडूला पाठवले गेले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एका टप्प्याच्या सहाय्याने धावा मिळतील 4. येतोय JPL चौकार 4. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहे जुचंद्र प्रीमियर लीग JPL चा थरार आणि जबरदस्त स्पर्धा. काहीतरी नाविन्यपूर्ण करणं सातत्याने पूर्वपणे जाणले या स्पर्धेने. ऑन साइडला याही वेळेला शुभमच्या बॅट मधून येणारा धमाका, सरळ जय श्रीराम स्टँडला सलामी ठोकणारा 6 धावेंकरीता शुभमच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. 6 धावा येतोय षटकार. थोडस मागे राहिले. चला जय श्रीराम विपक्ष जर पाहिलं तर रॉयल डेव्हिल्स या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतो या टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल. चला मी विनंती करतो जय श्रीराम टीमचे कॅप्टन येऊ द्या. आणि दुसऱ्या बाजूला रॉयल डेव्हिल्स. आता मात्र जर पाहिलं तर महत्वाच्या मॅचेस सुरू होतील. A1 विपक्ष B2 अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. जय श्रीराम आणि दुसऱ्या बाजूला रॉयल डेव्हिल्स या दोन टीमच्या माध्यमातून ही मॅच होईल. त्या ठिकाणी सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र संदीपजी गावण सर. चला फिल्डिंग सेटअप करून घ्या विनंती करतोय. लगेचच दुसऱ्या इनिंगला प्रारंभ आपण करणार आहोत. तत्पूर्वी टॉस करण्याकरता दोन्ही टीमचे कॅप्टन येतील आणि आदरणीय संदेशजी घरात निलेश म्हात्रे यांच्या दिनेश म्हात्रे पुरापाडा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हिमालय पाटील यांचे काक सासरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सासरे भाऊ उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. रॉयल डेव्हिल्स आणि जय श्रीराम दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. कॅप्टन येत आहेत. रॉयल डेव्हिल्स टीमचे कॅप्टन आर्यन भोईर त्वरित या ठिकाणी पोहोचायचं आहे. सुपर 6 मधील पहिला नॉकआउट मॅच पाहायला मिळेल आणि त्या मॅच मधून सुपर 3 मध्ये तुम्हाला जावं लागेल. हा मॅच किती षटकांचा असेल ते अधिकृत माहिती आमच्यापर्यंत दिली जातील. आयोजकांच्या माध्यमातून मनीष म्हात्रे कल्पेश म्हात्रे आमच्यापर्यंत माहिती देतील. प्रथमेश भोईर हे सुद्धा आम्हाला कळवतील की हा मॅच सुपर 6च्या ज्या मॅच आहेत ते 4 षटकांचे होतील. वेलकम. दिनेश म्हात्रे आणि संदेशजी घरात या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. रॉयल डेव्हिल्स या लवकर. हर्षद पाटील यांनी आपल्या संघ मालकांना पाठवून द्या. वेळचं बंधन आहे. टॉस आपण करणार आहोत. सध्या मैदानाच्या आतमध्ये 2 ओपनर बॅट्समन उतरत आहेत. एका बाजूला मनीष म्हात्रे यांना आपण बघतोय. जय श्रीराम जुचंद्र टीमचे कॅप्टन येत आहेत. दीपेश पाटील काय चांगलं बॅटिंग केलं त्यांनी. या संपूर्ण टुर्नामेंट्स मध्ये सर्वांनाच आकर्षित करणारं काम केलंय. या ठिकाणी दिनेश म्हात्रे पुरापाडा येथील चांगले क्रिकेटर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कॅमेरामॅन त्या ठिकाणी सज्ज आहेत. 2 कॅप्टन सज्ज आहेत. सुपर 6चा पहिला मॅच तुम्ही खेळताय. तुम्हाला शुभेच्छा. आर्यन तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. 4 षटकांचा मॅच. कॉलिंग कोण करतंय? एका बाजूला मॅच चालू राहीलच परंतु आमच्या नजरा या टॉसवर असतील. छापाचा आवाज. इथे छापा आलाय. टॉस जिंकलाय रॉयल डेव्हिल्स टीमच्या कॅप्टनने. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा दिल्या जात आहेत. मी मान्यवरांना विनंती करतोय पुन्हा एकदा आपण अतिथी कक्षामध्ये त्या ठिकाणी सज्ज व्हा. षटकार तर आलाय. यस 6 धावा येत आहेत. मात्र इथे टॉस महत्वपूर्ण झालाय. टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? कॅप्टन क्षेत्ररक्षण करणार. समोरचे संघ चांगला खेळ करताय. चांगला कमबॅक केलं त्यांनी. किती धावसंख्येपर्यंत रोकाल? कमीत कमी 10 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. काही चेंजेस असतील सुपर 6च्या या मॅच मध्ये?
आता डिसाईड करतो आम्ही, स्ट्रॅटेजीनुसार बघतो आम्ही काय ते. समोरचा संघ चांगला बलाढ्य कामगिरी करतो, चांगला लढवया संघ म्हटला जातो आहे. म्हणजेच त्या संघाविरुद्ध तुम्हाला कमीत कमी धावसंख्येवर रोखावं लागेल त्या टीमला. बॅटिंग करायच्या दीपेश, किती धाव बनवणार? 50 मारायला लागतील. आतापर्यंतचा सुपर सिक्स मधला प्रवास तुमचा किती खडतर होता, किती कठीण होता? खूपच सुंदर होता आणि कठीण पण होता, पण कसं मेहनत करून आम्ही आलो यापर्यंत. चांगला खेळ आमच्या लाडक्या प्रेक्षकांना इथे पाहायला मिळेल. हो नक्कीच. तुम्हाला शुभेच्छा. दोन्ही कॅप्टनच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलाय. टॉस झालाय. सुपर सिक्स मधील पहिला मॅच आपल्या डोळ्यासमोर येईल. एका बाजूला रॉयल डेव्हिल्स वर्सेस जय श्रीराम. टॉस जिंकलाय रॉयल डेव्हिल्स टीमचे कॅप्टन आर्यन भोईर यांनी आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जात आहे जय श्रीराम जुचंद्र या टीमला. थेट वळूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी आमचे कॉमेंटेटर्स तुषार सोनवणे सज्ज होत आहेत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. चला वेलकम बॅक, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहताय जुचंद्र प्रीमियर लीग, एक शानदार स्पर्धा. कॅश प्राइस भरपूर लावले जात आहेत. बरोबर तयार होतील. हो यावेळेला जर पाहिलं तर फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. फटका देखील फसलाय. बॉल चाललाय. 500 रुपयाचा चौकार होतोय. येतोय 4 धावांकरिता मीचच्या बॅट मधून चौकार. वेलकम बॅक सर्व. जुचंद्र प्रीमियर लीग 2024चा शानदार सोहळा आणि जबरदस्त कामगिरी राहिली ती म्हणजेच संपूर्ण आयोजकांची ज्याप्रमाणे ही स्पर्धा भरवण्यात त्यांच्या माध्यमातून आली गेली. आज या स्पर्धेचा फायनल डे आपण पाहत आहेत आणि महत्वाच्या मॅचेस यानंतर सुरुवात होतील. बॉल तयार होतील. अराउंड विकेटने भावेशसाठी शॉट बोलवताय, पूल केलाय. कालच्या दिवसात पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय आणि आजच्या फायनल डे मध्ये देखील पहिल्याच बॉलवरती हार्दिक विरुद्ध ठोकलाय षटकार. 6 धावा. संख्या धावफटकावरती 20 झाले. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या धावफटकावरती 20 रन्स आणि इथून जर पाहिलं तर 13 धावांची लक्ष असेल. 12 चेंडू आणि 13 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये असेल. असा खेळ यापूर्वी जर टीम छत्रपती वॉरियर्स संघाने केला असता तर एकंदरीत जे पाहिलं तर ते देखील टॉप 6 मध्ये प्रवेश केला असता, परंतु तसं काही घडलं नाही आहे. परंतु शेवटची मॅच खेळत असताना त्यांचा आनंद देखील हा भरपूर प्रमाणावर आपण पाहतायत. त्यांचा डगआउट संपूर्ण भरला दिसतोय. चला फिल्डिंग सेटअप करून घ्या प्लीज, विनंती करतो आम्ही. ते म्हणजेच SM फिटनेस या टीम साठी. धावसंख्या धावफटकावरती 20, येणारे बॉल 12 आणि इथून 13 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. बंटी पाटील आले गोलिंग करण्यासाठी. पहिला बॉल फेस करतील मनीष. पहिला बॉल फुलटो, जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक बनून राहतील. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरिता मनीष म्हात्रेच्या बॅटमधून येणारा दमदार JPL चौकार. मध्ये करत असताना मनीष याही वेळेला ऑन साइडला मोठा फटका खेळलाय. जरूर फटका फसलाय. हार्दिक आले त्यांनी या वेळेला जर पाहिलं तर विकेटचं पातन होत असताना दुसरा धक्का टीम छत्रपती वॉरियर्स या संघाला.
धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. मैदानाच्या आतमध्ये प्रणय आलेत खेळण्यासाठी आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर संघाची धावसंख्या धावफटकावरती 24. वेल बॅटिंग मनीष मात्रे जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली. नीच साठी 500 रुपये देण्यात येतील. यापुढची मॅच देखील तितकी महत्वाची असेल. जय श्रीराम विपक्ष जर पाहिलं तर रॉयल डेव्हिल्स या दोन टीमच्या माध्यमातून खोलवर टप्प्याचा बॉल होता. यावेळेला जर पाहिलं तर बॅटची थोडीशी इनसाइड एज लागले. पाहता पाहता एक सिंगल त्या ठिकाणी येताना दिसते. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 25. येणारे बॉल इकडून तुमच्याकडे शिल्लक असेल 9 आणि विजयाकरिता 8 धावेचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये असेल. भावेश स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. भावेश म्हात्रे एक जबरदस्त खेळाडू परंतु पॅकर्स या संघाच्या माध्यमातून खेळत आलेत. ओहो यावेळेला जर पाहिलं तर फाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु व्यवस्थित बॅटचं कनेक्शन नव्हतं. त्याच कारणास्तव हा बॉल जर पाहिलं तर डॉटच्या माध्यमातून राहतो. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी दीप आणि पाहता पाहता डॉट बॉल. इथून देखील जर पाहिलं तर 8 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 8 धावींची गरज. लक्ष शॉर्ट बॉल होता. पुल केला. पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल 6 धाव्यांकरिता JPL भावेच्या बॅटमधून येणारा षटकार. ताबा घ्यावा.